तया चक्र शब्दाचिया आसकडी भेद नदीच्या दोही थडी आरडत विरह वेडी बुद्धी बोधू. भगवान संत सम्राट माऊलींच्या अकारण करुणा वरुणालय अशा दयेमुळं आपण या प्रस्तुत 16व्या अध्यायाच्या मंगलाचरणाच्या रूपाने माऊलींनी या ठिकाणी जे वर्णन केलेलं आहे की शिष्याच्या जीवनामध्ये श्रीगुरू आल्यानंतर त्याच्या मूळच्या जीवनामध्ये कशी परिवर्तनं होतात, ती परिवर्तनं सांगत असताना मंगलाचरणाच्या रूपातच माऊली गुरु शिष्यांच्या संबंधामध्ये गुरूंचं कर्तव्य काय आहे हे सांगतात. आणि गुरु शिष्याची भेट झाल्यानंतर, संबंध झाल्यानंतर त्यांच्या दोघांच्या संवादातून वादे वादे जायते तत्वबोध, हा तत्वबोध कसा होतो याचंही वर्णन करतात. आणि तत्वबोधाच्या पूर्वी त्या जीवाची अज्ञानावस्थेमध्ये असणारी जी दुर्दशा त्याचंही वर्णन या ठिकाणी करतात. तर काल आपण पाहिलं की लिंगदेह कमळाचा पोटी वेचतया चिदभ्रमराचा बंदी मोक्षू जयाचा उदयला होय. मनुष्य विचाराला प्रवृत्त झाल्यानंतर सत्शास्त्राच्या साह्याने विचार करतो आणि स्वानुभवी संतांच्या सहवासात विचार करतो. त्यामुळं त्याच्या जीवनात एक दिशा येत जाते. हळूहळू ह्या देहभावामध्ये सर्व दुःख, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरायशे, अशा प्रकारचा विचार त्याच्या अंतःकरणामध्ये उद्भवू शकतो की हे शरीर जे आहे हे शरीयते इति शरीरम, किंवा आपण त्याला म्हणतो षडभाव विकाराने युक्त अशा प्रकारचं हे शरीर असल्यामुळं आस्ती जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यती असे त्याच्या ठिकाणी षडभाव विकार दिसून येतात. रामचंद्र प्रभूंना या ठिकाणी योगवासिष्ठामध्ये सांगितलं की 16व्या वर्षीच त्यांना अशा प्रकारचं वैराग्य किंवा विषयांविषयीचा उबग आणि ह्या देहाविषयीची घृणा किंवा ज्याला जुगुप्सा, किळस अशा प्रकारची त्यांच्याच अंतःकरणात निर्माण झाली. आणि त्यांनी जेव्हा आपल्याला ही स्थिती श्रीगुरूंच्या पुढं आत्मनिवेदन रूपाने मांडली त्यावेळेला की यांच्या अंतःकरणात वैराग्याचा उद्भव झालेला आहे. यांना आता स्थूल शरीराचं कौतुक राहिलेलं नाही, परंतु मला माझ्या जीवनामध्ये दुःख जे आहे ते दुःख पूर्णपणे निवृत्त व्हावं आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा ती त्यांच्या तीव्र अंतःकरण असं वैशिष्ट्याने जाणलं. आणि यांना तत्वज्ञान कथन करण्याचा हात उचित आहे असं जाणून योग वासिष्ठ नावाचा ग्रंथ या ठिकाणी वशिष्ठ मुनींनी सांगितला. तसं या ठिकाणी आपण काल स्थूल देहाविषयी एकदा त्याला किंवा त्याच्याविषयी दोष दर्शन, पारतंत्र्य किंवा त्याच्याविषयीचं मिथ्यात्व, त्याचं आगमापायित्व, षडभाव विकारवत्व हे एकदा जाणल्यानंतर त्याला साहजिकच त्या ठिकाणी अनास्था होऊ शकते. परंतु शरीरा त्याला काय म्हणतो, शरीराचं जेवढं परिमाण आहे तेवढ्याच परिमाणाचं असणारं जे अंतःकरण, वासनात्मक देह किंवा देह, तो हा शरीराचं जेवढं परिमाण आहे तेवढा त्याच्यामध्ये पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण आणि मनबुद्धी किंवा मनबुद्धी चित्त आणि अहंकार ह्या अंतःकरण चतुष्टयासहित 19 तत्वाचं हे सूक्ष्म शरीर बनलेलं आहे. तेव्हा विचार जसा स्थूलातून सूक्ष्माकडे जातो त्यावेळेला ह्या सूक्ष्म शरीरामध्ये ही जी आपल्या अंतःकरणात जी इच्छा उत्पन्न होते की दुःखाची निवृत्ती व्हावी, दुःख आणि सुख हे अंतःकरणाचे धर्म आहे, तर त्या धर्मामध्ये तो मनुष्य ह्या सुखदुःखाला चिकटून बसतो किंवा त्याच्याविषयी दुःख निवृत्ती आणि सुखप्राप्तीची इच्छा उत्पन्न होते. याचाच अर्थ त्या सूक्ष्म शरीराशी त्याची झालेली तादात्म्य भ्रांती ती सुटत नाही आणि ती पुढे अनेक जन्मापासून
या ठिकाणी तो सुखदुःखाच्या जालामध्ये किंवा पाशामध्ये पडून आहे. त्यामुळं त्याला मला कारण काय आहे, हे जे सूक्ष्म शरीर आहे, स्थूल शरीरं बदलतात. आता या जन्मात जे स्थूल शरीर आहे त्या पुढच्या वेळेला कर्मविपाकाच्या सिद्धांताप्रमाणे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. त्यांनी केलेली जी कर्म आहेत ती कर्म जरी या ठिकाणी नष्ट झाली तरी त्या कर्माचा संस्कार वासनारूपाने अंतकरणामध्ये राहतो आणि ते अंतकरण जे आहे ते अंतकरण मरण आणि जन्म याचं स्वरूप सांगताना वेदांतामध्ये स्थूल शरीराने सूक्ष्म शरीराला सोडणं याला म्हणतात मरण आणि त्या सूक्ष्म शरीराने दुसऱ्या देहांतरात प्रवेश करणं याला म्हणतात जन्म. अशा प्रकारचं जन्म मरण परंपरा चालू असताना हे सूक्ष्म शरीर तेच राहतं. ते काय म्हणतात ना की मोबाईल जरी बदलला, त्याचा काय शेड बदलला तरी त्याचं सिम कार्ड सारखंच असतं. तसं या ठिकाणी हे जे सूक्ष्म शरीर आहे त्याच्याशी त्याचा नाश होताना दिसत नाही. त्यामुळं जीवाला त्या सुखदुःखात्मक अशा असणारं जे सूक्ष्म शरीर त्याच्याविषयीची तादात्म्य भ्रांती काही केल्या जात नाही. कारण ते जवळजवळ अमर असल्यासारखं वाटतं आणि तेच आपलं स्वरूप आहे असं त्याला वाटतं. म्हणून हा सुद्धा एक प्रकारचा भ्रम आहे. म्हणून त्या सूक्ष्म शरीराचा नाश हा केवळ जेव्हा ब्रह्मज्ञान होतं तेव्हा त्याच्या वाचून ह्या सूक्ष्म शरीराचा नाश म्हणजे सूक्ष्म शरीराचा बाध त्याचा होत नाही. त्यासाठी अशा वेळेला त्याला ब्रह्मज्ञानाशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. कारण स्थूल आणि सूक्ष्म ही दोन्ही शरीरं ज्यात दोन्ही शरीराचं कारण जे आहे ते आहे अज्ञान किंवा त्यालाच म्हणतात कारण शरीर. म्हणजे हळूहळू स्थूलातून सूक्ष्माकडं, सूक्ष्मातून कारणाकडं, कारणाकडून महाकारणाकडं नेत त्याला ह्या चारी देहाचा बाध करून त्याचं आत्मतत्व जे आहे त्या आत्मतत्वाची ब्रह्मरूपत्वाने ज्ञान करून देण्याची पूर्वसुरींची किंवा वेदांतशास्त्राची अध्यारोप अपवादाच्या भाषेतून जी रीती किंवा जी सरणी किंवा जी प्रक्रिया आहे त्याच प्रक्रियेतून त्याला जावं लागतं. म्हणून ही स्थिती जेव्हा भगवान रामचंद्रांची योग वासिष्ठामध्ये वसिष्ठ मुनींनी दशरथ महाराजांच्या सांगण्यावरून त्याचं निरीक्षण केलं, पाहिलं, त्यावेळेला त्यांनी त्याला केलेला जे पहिलंच प्रकरण आहे ना काय मुमुक्षुत्व, त्याच्यामध्ये त्याला पहिल्यांदा सांगितलं की आता ब्रह्मज्ञानाशिवाय याला पर्याय नाही. म्हणून अर्जुन हे रामा, जर तुला अशा प्रकारचं हे दुःख निर्मुक्त असं परमसुख अविनाशी सुख तर तुला पाहिजे असेल तर त्याला एकच उपाय आहे आणि तो म्हणजे ब्रह्मज्ञानम संपादयस्व. तुला ब्रह्मज्ञान संपादन केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आता तुला हे राज्याविषयी तर तुला या ठिकाणी वैराग्य निर्माण झालेलं आहे, ऐहिक तसंच परलोकाविषयी झालेलं आहे, शरीराधिकांविषयी झालेलं आहे. अशा वेळेला त्यांनी सांगितलं की भिक्षार्थ मटनम राम चांडालागार विथिषु ब्रह्म काय तू ब्रह्मज्ञानम संपादयस. असं काय की तू चांडाळ लोकांची जिथं कुत्र्याचं मांस शिजवलं जातं अशा गल्लीत तू भिक्षाटनम करू, तू भिक्षा माग, पण ब्रह्मज्ञान संपादन कर. दुसरा याला कोणताही उपाय नाही. तमेव विदित्वा अतिमृत्युमेती नान्यः पंथा विद्यते आयनाय. याला दुसरा कोणताही उपाय नाही. म्हणून त्याला ब्रह्मज्ञान ह्या योग वासिष्ठ ग्रंथ जो की वेदांताचा एक त्या स्वामींच्या भाषेत शिखर अत्यंत उच्च शिखराचा ग्रंथ आहे किंवा शिरोमणी ग्रंथ आहे. आणि तो ग्रंथ अर्जुना आपलं रामप्रभूंना या ठिकाणी वशिष्ठांनी सांगितलेलं आहे. तसंच इथं आता सांगतात की काल सांगितलं जेने विवळतीये सवळे लावोनी आत्मज्ञानाचे डोळे. अशा प्रकारचे श्रीगुरु त्याच्या ठिकाणी योग्य अशा प्रकारची पहाट करतात किंवा सूर्योदय करतात की आत्मज्ञानाचे डोळे लावोनी. आत्मज्ञानाचा डोळा त्याला एकदा प्राप्त झाला की तो जीवपक्षी, तो जीवरूपी पक्षी देहांतेची आविसाळे सांडिती. देहाला जो आत्तापर्यंत मी म्हणत होता आणि त्या देहरूपी घरट्यामध्ये राहत होता, म्हणजे स्थूल देहामध्ये राहत होता, त्या स्थूल घरट्याला तो सोडून जातो म्हणजे तो मरण पावतो असं नाही, तर त्या स्थूल घरट्याचं स्वरूप जे आहे
ते सदसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या स्वप्नतुल्य आहे असं तो समजतो. तसंच त्याच्यामध्ये असणारा जो स्थूलदेह आहे, त्याच्यानंतर सूक्ष्म शरीर जे आहे, त्या सूक्ष्म शरीर जे या ठिकाणी कर्तृत्व, भोक्तृत्व, सुख दुःख याची जाणीव ज्याच्या ठिकाणी असतं आणि तेच माझं सुख काय आहे, शरीर माझं स्वतःचं स्वरूप आहे, अशा प्रकारचा भ्रमात वावरणाऱ्या त्या जीवाला या ठिकाणी भगवान सांगतात की लिंगदेह, आपलं माऊली सांगतात की लिंगदेह कमळाचा पोटी वेचतया चिद्भ्रमराचा बंदी मोक्षो दयाचा उदयला होय. आता हा जो लिंगदेह रूपी कमळ आहे आणि त्या कमळामध्ये हा चिद्भ्रमर आहे. वास्तविक हे जे लिंगदेहरूपी कमळ आहे, या कमळामध्ये हा चित स्वरूप म्हणजे ज्ञानस्वरूप असणारा भ्रमर. आपण कालच पाहिलं, तुका म्हणे कैची किव आणि कोठे जीव निराळा, तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म. असा हा चिद्भ्रमर म्हणजे जीवाचा लक्षांश जो आहे, कुटस्थ चैतन्य, ते तत्वतः ब्रह्मरूप असताना त्या ठिकाणी ते तो जो असणारा चिदाभास म्हणजे अंतकरणामध्ये प्रतिबिंबित असणारं जे चैतन्य, ते चैतन्य मी चैतन्याचा आहे अशा प्रकारचा तो चिदाभास अभिमान धारण करत नाही. तर तो आपण ज्या उपाधीमध्ये प्रतिबिंबित झालेला आहे त्या सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करतं. वास्तविक काय आहे की ते सूक्ष्म शरीर हे सत्वगुणात्मक असल्यामुळं त्याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं, पण तो त्या प्रतिबिंब पडलेलं जे प्रतिबिंब आहे त्याने बिंबाचा अभिमान धारण करण्याऐवजी बिंब ज्या उपाधीमध्ये पडलेलं आहे, सूक्ष्म शरीरामध्ये पडलेलं आहे, ते आगमापायी असणारं जे सूक्ष्म शरीर आहे त्याचाच ते अभिमान धारण करतं आणि त्याच्यामुळं पोटी वेचतया चिद्भ्रमराचा, लिंगदाळाच्या कमळामध्ये तो गेल्यामुळं तो चैतन्य भ्रमर जो आहे, चिद्रूपी भ्रमर जो आहे, तो वेचतया, तो या ठिकाणी त्याची शक्ती क्षीण होत जाते किंवा वेचतया म्हणजे त्याच्या जोपर्यंत ह्या चांगलं पहा, सूक्ष्म शरीरामध्ये जोपर्यंत तो तादात्म्य भ्रांती करून राहतो तोपर्यंत त्याला वेचतया म्हणजे त्याचं निरर्थक जीवन जातं किंवा अनर्थकारी जीवनाला तो प्राप्त होतो आणि त्याच्या ठिकाणी त्या शरीराचे असणारे धर्म आपल्याकडे घेतल्यामुळं मूळचा असणारा तो ज्ञानघन, आनंदघन, नित्य शुद्ध बुद्ध स्वभाववान तो आपल्याला अनित्य आहे, आपण आगमापायी आहोत, आपण परिच्छिन्न आहोत, आपण कर्ते भोगते आहोत, आपण सुखदुःखी होणारे आहोत, असं ते उपाधीचे धर्म ते आपल्या अंगावर घेतो. थोडक्यात चैतन्याने स्वयंमहिमेने प्रतिष्ठित आहात, याच्यातून ध्वन्यर्थ किंवा व्यंजना अशी आहे की जीवाने आपल्या स्वतःच्या महिमेत जर तो राहिला तर त्याला ह्या तिन्ही देह जे आहेत तर हे ज्वर बाधती कैसे, त्याला स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीराचे कोणतेही ज्वर बांधणार नाही आणि नाही तर त्याची स्थिती अशी होईल. त्यांनी सांगितलं याची स्थिती त्याला वाटतं आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, परंतु सर्व सुखाच्या आशेत त्याचा जन्म जातो आणि मुक्ती यत्न क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. एक सुभाषितकारांनी लिहिलं, आपण नेहमी चिंतन करतो त्या भ्रमराची अवस्था कशी आहे. तो ह्या जेव्हा लिंग देहरूपी कमळात अडकला, लिंगदेह कमळाचा पोटी वेचतया चिद्भ्रमराचा, ही कशी होते अवस्था. त्या सुभाषितकारांनी सांगितले की रात्री गमिष्यती, तो भ्रमर जो आहे तो भ्रमर ह्या सूर्यविकाशी कमल, इथं सूर्याचं रूप केले ना, सूर्यविकाशी कमल जेव्हा उमलतं तेव्हा त्या उमलल्याबरोबर त्याच्यामध्ये असणारे जे परागकण ते सेवन करण्यासाठी त्याच्यावर जाऊन भिडतो आणि त्यावेळेला त्या परागकणाचं सेवन करताना त्याला भरपूर आनंद होतो आणि त्या आनंदाच्या भरात दिवसभर तो त्या परागकणांचं सेवन करतो. शेवटी सूर्यास्ताची वेळ येते, ते असणारं कमळ हळूहळू त्या ठिकाणी विकसित असणारं कमळ संकोचित व्हायला लागतं. तेव्हा त्याला थोडासा कानोसा लागतो की हे न जाणो हे काय आहे, सूर्यविकाशी कमल आहे, हे रात्रीचं निश्चित आता मिटून जाणार. आता मग अशा वेळेला आपण आताच याच्यामधून आपला निर्गम व्हायला पाहिजे, आपण निर्गमन व्हायला पाहिजे. पण तो विचारतो हे रात्रभरच फक्त राहणार आहे,
उद्या सकाळी पुन्हा विकास होणारच आहे. रात्री गमिष्यती, रात्री निघून जाईल. भविष्यती सुप्रभातम, सकाळची पुन्हा सुप्रभात होणारच आहे. आणखीन हाशिष्यती पंकजश्री, हे पंकज जे आहे ते पुन्हा विकासाला प्राप्त होणारच आहे. इत्थम विचिंतयती कोशगते द्विरेफे, अशा प्रकारचा द्विरेफ, दोन रेफ ज्याच्यामध्ये आहे ना, भ्रमर, तर असा हा जो भ्रमर आहे, इत्थम विचिंतयती, अशा प्रकारचं चिंतन करत असताना, इत्थम विचिंतयती कोशगते द्विरेफे हा हंत हंत कमलिनीम गज उज्जहार, अशा प्रकारचा ते कवी म्हणतो, हा हंत अरे 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 हाय हाय, असं तो म्हणतो की कमलिनीम, ती जे कमलिनी होती ज्याच्यामध्ये तो भ्रमर त्या याचं परागांचं पान करत होता, सुगंधाचं पान करत होता, त्यामध्ये एक रात्री एक हत्ती पाणी पिण्यासाठी त्या सरोवरावर आला आणि ते जे मिटलेलं कमळ होतं त्या मधोन्मत्त हातीने त्याच्यावर पाय दिला आणि त्या कमळाचा कंदच उपटून टाकला. आणि त्यावेळेला त्या भ्रमराची काय दशा झाली, हा हंत त्याला मरणाला सामोरं जावं लागलं. इथं मरणापेक्षाही दुःख जास्त आहे, कारण मरण एक वेळा आलं म्हणजे झालं, पण इथं एक मरण नाही, मरणापाठीमागं मरण आहे की नाही, मरणानंतर जन्मानंतर मरण, अशा प्रकारची ह्या स्थिती याची होत राहते. आणि म्हणून म्हणतात की लिंगदेह कमळाचा पोटी वेचतया चिदभ्रमराचा बंदी मोक्षोदयाचा उदयला होय. या ठिकाणी आपण सगळं आयुष्यभर अनेक प्रकारची साधना करतो, परंतु साध्य आणि साधन भाव जो आहे तो खरा आहे श्री गुरूंच्या द्वारा आपण ग्रहण केलेला उपदेश, आणि त्या उपदेशानेच आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची ओळख होते, किंवा ह्या अज्ञानरूप अंधकारातून आपण पार पडतो, ह्या भव नदीतून आपण पार पडतो. याला विचार स्वतंत्र बुद्धीचा किंवा अनेक असणारे जे उपाय आहेत ते सगळे उपाय उलट अपाय आहेत. या मनुष्य परमार्थाला लागला तर त्याला किमान एवढं जरी एका जीवनात कळलं की श्रीगुरु तत्वा वाचून आपला कधीही ह्या भवसागरातून पार पडणं शक्य नाही. तीच गोष्ट अत्यंत आत्मविश्वासाने आणि अनुभवाने आणि शास्त्राचं रहस्य किंवा पूर्वसुरूंनी नियत ज्या कार्यकारण भावाला मानून आपल्या जीवनामध्ये साधना केली ती आहे श्रीगुरूंची केलेली शरणागती. आणि त्या शरणागतीमध्ये आत्ताच आपल्याला गेलं, श्रद्धावान लभते ज्ञानम तद्विधी परिणिपातेनं, ही सगळी साधनं तुम्ही सोडून जरी कितीही साधनं केली तर त्याची यजिजो भजिजो पूजिजो काय जे तुम्ही कराल तर त्याच्यापासून तुम्हाला प्राप्त होणार नाही. तसं ही मानवजात जर ह्या गीतेच्या सांगण्यावरून उपनिषदातले असणाऱ्या अनेक आख्यायिका किंवा उपनिषदामध्ये आलेलं तत्त्वज्ञान किंवा संतांनी सांगितलेलं जेवढं वाङ्मय आहे त्या वाङ्मयाचा आश्रय करून अजूनही लोक विचारतात गुरुची जीवनात काय आवश्यकता आहे का, असं. ज्याची गुरुचीच जीवनामध्ये आवश्यकता आहे, दुसरे कशाचीच आवश्यकता नाही. या ठिकाणी दुसरी कोणतीच आवश्यकता नाही. तेव्हा ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात ही स्थिती जी जीवरूपी भ्रमराची झालेली आहे आणि पोटी वेचतया त्या लिंगदेहाच्या कमळात राहिल्यामुळं त्या चिदभ्रमराचा जो वेच झाला म्हणजे त्याला जे जे काही प्रतिबंध झाले, जे जे काही क्लेश झाले, याच्यातून मुक्तता करायला काय आहे, त्याच्यामध्ये तो बंधनाला प्राप्त झालेला आहे. आणि त्या बंधनातून त्याची मुक्ती कशाने होईल तर बंदी मोक्ष दयाचा उदयला होय. ज्या दयाचा बंदी मोक्ष जो उदयला होय, म्हणजे जो श्रीगुरूरूपी सूर्य जर त्याच्या जीवनात आला तर त्याची ह्या संसाररूपी बंधनापासून जन्ममरण परंपरेपासून त्याची मुक्तता होईल. दुसरा याला नान्य हा पंथा विद्यते आयनाय असं सांगतात. आता साहित्यिक भाषेतून माऊली पुढच्या वेळी सांगतात की तया शब्दाची या आसकडी भेद नदीच्या दोही थडी आरडत विरह वेडी बुद्धी बोधू. आता सांगतात की शब्दाची या आसकडी, याच्यामध्ये शब्द जे आहे त्या शब्दाच्या आसकडी म्हणजे शब्दाच्या अलीकडं भेद नदीच्या दोही थडी, म्हणजे भेदरूपी जी नदी आहे त्या भेदरूपी नदीच्या दोही थडी म्हणजे त्याचे दोन तीर आहेत. तिथं आरडत विरह वेडी बुद्धी बोधू या ठिकाणी चक्रवाक, कारण ही ओवी जी आहे ना, या
5व्या आणि 6व्या 2 ओळींचं एक युग्म आहे आणि त्या दोन्हींचा एकत्र विचार करावा. शब्दाची आसकडी म्हणजे या शब्दाची जी आसकडी म्हणजे जी शब्दाची अडचणीची जागा आहे. आपण म्हणतो मनुष्य बाहेर का निघत नाही, कारण तो तिथं रुतला आहे, त्याच्यातून त्याला बाहेर निघता येत नाही. तसे ही शब्दाची एक आसकडी आहे, म्हणजे शब्दाची एक अडचणीची जागा आहे. म्हणजे ज्या वेदाच्या द्वारा आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा, ते वेदाचे जे अपरुष शब्दराशी असा जो वेद आहे, त्या वेदाचं आपण स्वतंत्र बुद्धीनं किंवा निरनिराळ्या असणाऱ्या ज्या दार्शनिक परंपरा आहेत किंवा अर्धजरतीय न्यायाने जे अनुमान आणि शब्द दोन्ही प्रमाण मानतात, पण अनुमान आणि शब्द प्रमाणात विरोध आला तर शब्द प्रमाणापेक्षा अनुमान प्रमाणाला अधिक स्थान देतात. त्यामुळं ते जे हनुमान प्रमाणाच्या द्वारा झालेलं त्यांना जे शब्दज्ञान आहे तेच त्यांना अडचणीचं ठरतं. कारण आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान तर्कशवा अप्रतिष्ठानात, तर्क हा अप्रतिष्ठित अस्थिर असल्यामुळं त्यांना त्याच्यापासून दृढ अपरोक्ष ज्ञान होऊ शकत नाही. परंतु अशा प्रकारच्या दार्शनिक परंपरातील जे शब्द आहेत त्यांचा जर तुम्ही आश्रय केला तर तुम्हाला परिपूर्ण तत्वज्ञान होणार नाही, किंवा ते झालेलं ज्ञान त्या अस्थिर स्वरूपाचं राहील. तुमच्या बुद्धीचा दृढ निश्चय होणार नाही. त्यासाठी स्थान कोणतं, शब्द कोणते, अपौरुषय असा जो शब्दराशी वेद आहे त्याचं तुम्ही म्हणाल स्वाध्याय किंवा अध्ययन करून आम्हाला ते काय होईल, आत्मज्ञान होईल. परंतु या ठिकाणी सुद्धा तो जीवरूपी पक्षी जो आहे स्वतंत्र बुद्धीनं जेव्हा विचार करतो त्यावेळेला त्याला ती सुद्धा शब्दाची काय आहे, आसकडीच आहे, ती सुद्धा त्याला शब्दाची अडचणच आहे. त्याच्यामुळं त्याला, कारण जेव्हा परस्पर विरोधी अशा गोष्टी एकाच शास्त्रामध्ये सांगितले जातात तेव्हा त्या अधिकाराच्यामुळं किंवा देशकाल स्मृतिग्रंथामध्ये काही गोष्टी वेदाच्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या परिवर्तन करून सांगितल्या जातात. त्या गोष्टी ह्या सापेक्ष, देशकाल सापेक्ष सांगितलेल्या आहेत. ही गोष्ट श्रीगुरूंशिवाय दुसरं कोणी समजावून सांगू शकत नाही. म्हणून इथं म्हणतात की वास्तविक तो करून घ्यायला काय निघाला आहे, बोध, आत्मज्ञान आणि सत्शास्त्राचं त्याला आलंबनही योग्य आहे. परंतु ते कशाने करतो, तो स्वतंत्र बुद्धीने करतो. तेव्हा ह्या अडचणीच्या जागेत येतो त्यावेळेला त्याची बुद्धी आणि बोध यांचा दुरावा निर्माण होतो. बुद्धी एका थडीला, शब्दाच्या एका थडीला, आणि बोध एका बाजूला, बोध असं होऊन जातं. म्हणून म्हणतात की शब्दाची आसकडी भेद नदीच्या दोही थडी, आणि त्यामुळं त्याच्या ठिकाणी भेदरूपी नदीचे 2 तीर राहतात. म्हणजे काय, ज्याच्या ठिकाणी त्या शास्त्र जे सांगतं त्याच्यामध्ये त्याला सगळं भेद दिसायला लागतो. जगत, जीव, ईश्वर ह्या तत्वांचा विचार करत असताना जडाचा भेद, जड जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, हे सगळे षड्विध भेद जे आहे तेच त्याला प्रतीतीला येतं. त्याला वाटतं धडधडीत शास्त्र सांगतं. जीव काय याच्यामध्ये सांगितलं, द्वासुपर्णा संयुजा सखाया समानम वृक्षम परिषद स्वजाते तयोरन्य हा पिप्पलम स्वाद्वत्य अनश्नन अन्यो चाबी चाकशिती. याच्यामध्ये सरळ या ठिकाणी 2 पक्षी आहे, जीवरूपी आणि ईश्वर रूपी पक्षी आहेत. आणि ह्या जीवानी त्या ईश्वराची किंवा त्या पक्षाची, म्हणजे ईश्वर रूपी जो पक्ष आहे तो त्याचा सखा आहे आणि तो त्याचा उपास्य आहे आणि हा उपासक आहे, आणि हे दोन्ही सत्य आहेत. आणि ह्या दोघांमध्ये भेद आहे. ईश्वर सर्वज्ञ आहे आणि जीव काय आहे, अल्पज्ञ अल्पशक्तिमान आहे. आणि हे कोणी सांगितलेले, शास्त्रानेच सांगितलेलं आहे. असं त्याच्या गीता जरी सांगायला लागलं तर भगवान स्वतः म्हणतात काय, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अनन्यास चिंतयंतो माम. आपल्या स्वतःकडे अंगुली निर्देश करून भगवान सांगतात. त्यामुळे उपास्य उपासक भाव हा ह्याच्यामध्ये भेद आहे. उपास्य वेगळा, उपासक वेगळा, आणि त्याच्यामध्ये हे जे द्वैत आहे हे वास्तव आहे. असं हे सगळं जड जडाचं, जड ईश्वराचं, जड जीवाचं, जीव जीवाचं, जीव जडाचं, ईश्वर जडाचं, सर्वच्या सर्व द्वैत जे आहे हे सत्यच आहे. अशा रीतीनं ही भेदरूपी जी काही नदी आहे, काय भेद नदीच्या दोही थडी ह्या 2 ठिकाणी जातात, 2 तीरावर राहतात. भेद नदीच्या एका बाजूला बोध राहतो, बरोबर आहे ना, आणि दुसऱ्या बाजूला
बुद्धी राहते. म्हणजे बुद्धी ही एक प्रकारची चक्रवाकी पक्षी आहे या ठिकाणी, आणि तो बोध आहे तो तो चक्रवाक पक्षी आहे, तिचा पती आहे. म्हणून या ठिकाणी त्या दोघांचं वास्तविक आहे नित्य ऐक्य आहे. म्हणून त्यांचं ऐक्य किती आहे अमृतानुभवामध्ये सांगतात, ज्ञातुम न शक्यते लग्नमिति द्वैत छलान मोह अद्वैतम आत्मनस्तत्वम दर्शयंतो मिथस्तराम तो वंदे जगतामाद्योस्तयोस्तत्वाभिपत्तये. ह्या जे भेद आहे ह्या भेदाला नमन आहे, भेदाला नमस्कार आहे. म्हणजे भेदात्मक असणारे जे प्रकृती पुरुष या दोघांनाही नमस्कार आहे. परंतु कशासाठी आहे, आत्मतत्व जे आहे ते एक तयोस तत्वाभिपत्तये, त्या दोघांचं जे तत्व आहे त्या तत्वाचं ज्ञान व्हावं. प्रकृती आणि पुरुष यांच्या अधिष्ठान तत्वाचं आत्मत्वाने, यांचं अधिष्ठान जे ब्रह्मतत्व आहे त्याचं आपल्याला आत्मत्वाने ज्ञान व्हावं याच्यासाठी त्यांना नमन केलेलं आहे. अद्वैतम आत्मनस्तत्वम असं माऊली सांगतात. दर्शयंतव परस्पराम, परस्परामध्ये काय आहे, आमचं तत्व अद्वैत आहे हे सांगण्यासाठी. म्हणून त्यांनी सांगितलं की हे बाकी, आणि हेच पार्वती परमेश्वर काय काय सांगतात, अद्वैतम आत्मनस्तत्वम दर्शयंतव परस्पराम तौ वंदे जगताम आद्यौ तयोः तत्वाभिपत्तये. त्या दोघांनाही वंदन केले पण त्याच्यात तत्व कळण्यासाठी. कालिदासांनी नमन केले, तो श्लोक काय आठवत नाही. कालिदासांनीही वागार्थमिव संपृक्त वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वर. चांगलं बघा, आपण अमृतानुभवाचे चिंतन केलं असेल. कालिदास पण वंदन करतो की नाही कोणाला, पार्वती परमेश्वराला. आणि ज्ञानोबाराही करतात की नाही पहिल्या प्रकरणामध्ये. मग भेद काय आहे त्याचा, स्वामी महाराज सांगायचे, ते अण्णा पण सांगायचे की हा मोठा भेद आहे त्याच्यामध्ये. कोणता भेद आहे, कालिदास काय म्हणतो, वागर्थ इव संपृक्त. वाणी आपला जो शब्द आहे आणि शब्दाचा अर्थ यांचा किती जवळचा संबंध आहे. हे नामनामीचा काय आपण म्हणतो अभेद आहे, ऐक नाही. वाणी तसा शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ हे दोन्ही किती संपृक्त झालेले आहेत की नाही. एकमेकाला सोडून राहू शकतात का, वाणीला सोडून अर्थ राहू शकतो का, अर्थाला सोडून वाणी राहू शकते, इतके संपृक्त आहे. परंतु आपल्याला काय करायचं, वागर्थ प्रतिपत्ती आहे. त्या वाणीनं सांगितलेला जो विषय आहे त्याची प्रतिपत्ती म्हणजे त्याचं ज्ञान होण्यासाठीच आपला सगळं चाललंय की नाही. त्या वाणीनं सांगितलेला किंवा शब्दांनी प्रतिपादन केलेला जो विषय आहे त्याचं ज्ञान होण्यासाठी या ठिकाणी कोणापासून, तर अशा प्रकारचं ही वाणी आणि वाणीचा अर्थ यांचं यथार्थ ज्ञान होणारी अधिष्ठात्री देवता कोण आहे, पार्वती आणि परमेश्वर. सदाशिव आणि पार्वती आहेत. म्हणून ते काय म्हणतात, आम्हाला वागर्थ प्रतिपत्त आहे. आम्हाला जर त्याचे यथार्थ ज्ञान करायचं झालं तर आम्ही कोणाचं वंदन करतो, त्यांचं तत्वाला जाणण्याची कालिदासाला गरज वाटत नाही. व काय तर वागर्थ प्रतिपत्त आहे जगतः पितरो. ह्या संपूर्ण जगताचे दोन काय आहे ते म्हणजे प्रकृती आणि पुरुष या दोनापासूनच हे जग उत्पन्न झालेलं आहे. तेव्हा त्या जगताचं तत्व जर जाणायचं असेल तर ते पार्वती आणि परमेश्वरी दोन तत्व आहे, आणि ही द्वैत आहे त्याच्यामध्ये, हे सत्य आहे. म्हणून त्या दोघांचे आम्ही वंदन करतो असं त्यांचं. जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. आणि ज्ञानोबा काय म्हणतात या ठिकाणी, तयोः तत्वाभिपत्तये. याचा अर्थ जे तत्व आहे त्या तत्वामध्ये हे पार्वती आणि परमेश्वर हे दोन्ही काय आहे, अध्यस्त आहेत, आहे की नाही. आणि जेव्हा अधिष्ठानाचं ज्ञान होतं तेव्हा ह्या अध्यस्त पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते, हे वेदांत सांगतो. आणि त्या भावनेने या ठिकाणी असं सांगतात की हे जे चक्रवाकी आणि चक्रवाक यांचं जे परस्पर त्यांचा विरह झालेला आहे, तर त्यांच्या ठिकाणी हे जे भेद आहे त्यात भेद त्यांनी मानलेला. आणि भेद सत्य मानला का ती बुद्धी एका बाजूला राहते आणि बोध एका बाजूला राहतो, आणि त्यांची कधीही भेट होत नाही, कारण तिथं कोणती अज्ञानरूपी रात्र आहे. त्या चक्रवाक पक्षी आणि त्याची असणारी पत्नी चक्रवाकी ह्या दोघांचं मिलन जेव्हा रात्र संपते, अज्ञानरूपी रात्र जीवाची जेव्हा संपते, तेव्हाच त्याचा जीव आणि शिव यांचं ऐक्य होतं. तोपर्यंत जीव आणि शिव हे दोन्ही परस्पराहून भिन्न राहतात. इथं जीव म्हणजे बुद्धी, बुद्धी ही उपाधी की ज्या
बुद्धिस्त चिदाभास त्या उपाधीचा अभिमान घेईल तोपर्यंत तो आपल्या अधिष्ठानापासून दूरच राहतं की नाही, त्यांचं कधीही मिलन होत नाही. ज्या वेळेला तो ह्या देह तादात्म्य भ्रांतीचा पूर्णपणे नाश करील, कारण का ह्या स्थूल देह आणि सूक्ष्म देहाला कारण असणारं जे कारण शरीर अज्ञान, ते अज्ञान जेव्हा मी ब्रह्म आहे असं तो चिदाभास म्हणेल, त्याच वेळेला काय होईल, ह्या अज्ञान आणि अज्ञान कार्याची निवृत्ती होईल. अर्थात अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाद होऊन बंदी मोक्षोदयाचा उदयला होय. आणि आतापर्यंतची स्थिती कशी होती, जे काय शब्दाची आसकडी भेद नदीच्या दोही थडी आरडाते विरह वेडी बुद्धी बोधू. याच्या ठिकाणी माऊलीने फार म्हणजे एकदम आपण जर बारकाईने विचार केला तर गुंतागुंतीच्या जागा काही थोड्या नाही त्या सांगता आल्या. दुसऱ्या कितीतरी प्रतिबंध, भूत प्रतिबंध, भविष्य प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध किती सांगितलं. अधिकाराचा अभाव, त्या ठिकाणी साधन चतुष्टयाचा अभाव, गुरूंच्या प्राप्तीचा अभाव, कितीतरी गोष्टी सांगता येतील. परंतु बरेचसे जे लोक असताना त्यांना असं वाटतं की अपौरुषीय वेद, त्याला अनुसरणारे स्मृतिग्रंथ, पुराण ग्रंथ किंवा महाभारतादी इतिहास, रामायण इत्यादी चरित्र यांच्या आश्रयाने आपण यांचा स्वाध्याय करून आपण निश्चित आत्मज्ञानाची प्राप्ती करू. बघा जेवढ्या शंका असतात ना, जे स्वामी निश्चलानंदजींचं पहा, अखंडानंदजींचं पहा, रामानंद तीर्थांचं पहा, त्याच्यामध्ये असा एकही ग्रंथ नाही का ज्याच्यामध्ये प्रश्न विचारला नाही. कोणता? आपल्या जीवनात गुरुची आवश्यकता आहे का? मग प्रत्येकाने आपापल्या परीने वेगवेगळी उत्तरं दिलेली आहेत, पण प्रत्येकाने हा प्रश्न विचारला. आणि केवळ शब्द हे जी मूळचे जे ग्रंथ आहे त्या ग्रंथाचे अध्ययन किंवा अनेक ग्रंथाच्या अध्ययनाने आमची जी बुद्धी आहे ती चौफेर सगळ्या विषयांना काय करते, त्याला काय म्हणतात, एक शब्द आहे, त्या सगळ्या विषयांना गवसणी घालणारी अशी आमची बुद्धी. माणसाला त्या बुद्धीची किती मर्यादा आहे हे सुद्धा लक्षात येत नाही. आपल्या बुद्धीचे जाऊ द्या, कोणाच्याही बुद्धीची असली तर तिला कितीतरी मर्यादा आहेत. आणि त्या बुद्धीनं आपण अमर्याद व्यापक असणाऱ्या ब्रह्माला गवसणी घालायला निघालो. हा आपला वेडेपणा ज्याला प्रथम कळेल तोच ह्या ठिकाणी ह्या शब्दाच्या गुंतागुंतीच्या जागी सापडणार नाही. तो काय म्हणेल की गुरुजी मला जेणेकरून मला माझ्या स्वरूपाची ओळख व्हावी असं आपण काही पण करा, आम्ही तुम्हाला. म्हणून त्यांनी पहिल्यांदा तद्विधी सांगितलं आणि पुढे काय सांगितलं, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः असं सांगितलं. म्हणून या ठिकाणी आहे की नाही, विशेष आहे की नाही, शब्दाची आसकडी माणसाने कितीतरी लोक म्हणतात आम्ही माऊलीच्या समाधीवर ठेवून माळ घातली, आम्ही आजानुक्षाखाली पारायण केली आणि यांनी आम्हाला ब्रह्मज्ञान होऊ शकणार का नाही. जर एखाद्याचं भाग्य असलं तर त्या भाग्यात ज्ञानेश्वर महाराजच पुन्हा त्याला ज्ञान देते, ही गोष्ट आहे. पण त्याला त्या शब्दांनी ज्ञान दिलं केवळ असं कधी होणार नाही. त्या शब्दाच्या अधिष्ठान जे चैतन्य आहे तेच जेव्हा स्फुरद्रूप होईल त्याच वेळेला त्याला ज्ञान होईल आणि त्याचंच नाव गुरु आहे. आहात बोलाची वालिप फेडी आहे आणि ब्रह्माची याच्या अंगा घडी, हे सुद्धा गुरुच सांगते. मी जे बोलत आहे त्या बोलाचं टर्फल आहे ते बाजूला कर आणि अर्थरूपतेला आलिंगन दे, हे सुद्धा कोण सांगतील? गुरुजीच सांगतील. म्हणून इथं एक जशी धोक्याची सूचना आहे त्याप्रमाणे जास्त लोक फसतात जे अंतर्मुख होऊन इकडं प्रवृत्त झालेले आहेत, पण त्यांना श्रीगुरूची आवश्यकता वाटत नाही. आणि त्याच्याऐवजी दुसरं आलंबन कोण घेतात ते म्हणतात अपौरुषीय वेद आहे. उलट हे गुरु जे आहे ना, भ्रम प्रमाद करणा पाठव विप्रलिप्त यांच्यामध्ये असू शकतं अशी शंका घेतात. बरोबर आहे की नाही? अशी शंका घेतात आणि अपौरुषीय वेद मात्र माझा स्वतंत्र रीतीनं उद्धार करील अशा प्रकारच्या ब्रह्मजालामध्ये सापडतात. म्हणून तसं होऊ नये. अशा लोकांची स्थिती काय होईल तर शब्दाची आसकडी आणि भेद नदीच्या दोही तडी, ही भेदरूपी नदी वाहत आहे आणि त्याच्या दोन्ही तळावर एक भेद म्हणजे याच्या ठिकाणी काय आहे, ह्या दोन्ही हे सगळे जे भेद आहेत हे भेद कोणत्या अधिष्ठानावर भासतात? सगळे भेद आपल्या आत्मस्वरूपावर भासतात. आणि त्याच्यामध्ये काय आहे? भेद आहे. कोणता? हे सगळे षड्वित जे भेद आहेत ह्या भेदाचं अधिष्ठान कोण आहे? सगळं अभेद आहे. अभेद स्वरूप असणारा
आत्मा आहे. त्यामुळं हे भेद सत्य जेव्हा मानतं त्यावेळेला ती बुद्धी अलीकडच्या तीरावर राहते आणि तो बोध जो आहे ज्याला जाणायला निघाले तो पलीकडच्या तीरावर राहतो. आणि मग काय आहे, ती बुद्धीला कधीच समाधान प्राप्त होत नाही की आपला जो मूळ असणारा पती, पाती इति पती, पतीचं सुद्धा व्याख्यान केलंय. पाती जो आपलं खरं संरक्षण करता आहे तो गेला एका तीरावर आणि आपण ह्या शब्दाच्या अडचणीच्या जागेत आपण राहिलो अलीकडच्या तीरावर. त्याची ना आपली भेट होणार नाही. मध्ये भेदाला मूळ कारण काय आहे, आपल्याला सगळी मालिका विचारसागरातली पाहिलं तर सगळ्या दुःखाचं अधिष्ठान कोण आहे, शरीर आहे. आणि त्या शरीराच्या जर आपण सर्व साखळी पाहत गेली तर सर्व त्याचं कारण कोण आहे, भेदज्ञान आहे. आणि भेदज्ञानाचं कारण कोण आहे, आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. त्यामुळं भेद नदीच्या अलीकडच्या तीरावरच ती बुद्धी राहते आणि बोध जो असतो म्हणजे जे काही आपलं वास्तव स्वरूप असतं ते राहतं दुसऱ्याच तीरावर. आणि त्यामुळं आरडत विरह वेडी, विरहाने काय होतात, ते वेडे होतात आणि रात्रंदिवस काय करतात, ओरडत असतात, आक्रोश करीत असतात. कोण, बुद्धी बोधू. बोध एक बाजूला राहतो आणि म्हणजे याचा अर्थ बुद्धी आणि बोध यांची भेट कधीही होत नाही जोपर्यंत अज्ञानाचा नाश होत नाही. आणि हा अज्ञानाचा नाश करणारे श्रीगुरु आपल्या श्रीगुरूपी सूर्य आपल्या जीवनात उदय पावत नाही किंवा त्याची उजाडती पहाट होत नाही तोपर्यंत ही अशाच प्रकारची स्थिती राहणार. आणि जर ती स्थिती आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये असे श्रीगुरु भेटले तर मग मावळवित विश्वा भासू नवल उदयला चंडांशू आद्वयाब्जिनी विकाशू वंदू आता. जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञानात ज्ञान चांदनिया जो सुदिनू करी ज्ञानिया सो बोधाचा. जेणे विवळतीये सवळे लाव्होनी आत्मज्ञानाचे डोळे चांडिती देहांतेचे आविसाळे जीव पक्षी. आणि त्याच्या अगोदरची स्थिती काय आहे, लिंग देह कमळाचा पोटी वेचतया चिद्भ्रमराचा जो बंदी मोक्षी जयाचा उदयला होय. आणि मग आहे काय, शब्दाची आसकडी आरडत द्विवेद नदीच्या दोही तडी आरडत विरह वेडी बुद्धी बोधू. मग श्रीगुरु त्यांचं कशा प्रकारे सामंजस्य करून देतात, ज्ञान करून देऊन त्यांची भेट घालून देतात याचं वर्णन पुढं सांगणार आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. अलीकडे हे जे कृष्णमूर्ती